काम करते ट्रेडिंग आणि ट्रेनिंग मध्ये. सो आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्सनी उद्योगपतींचे स्टॉक मार्केटचे कोर्सेस केले आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इज ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. सो आज आपण आजच्या वेबिनारमध्ये कव्हर करणार आहे आणि आपल्याला गाईड करत आहे अनिश दीक्षित सर, जे पोस्ट ग्रॅज्युएट आहे फायनान्स मध्ये. त्यांना 10 वर्षांमध्ये एक्सपिरियन्स आहे इंडियन इक्विटीज मध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचा. सर इक्विटी रिसर्च अँड फायनान्शियल मॉडेलिंग मध्ये एक्सपर्टीज आहे त्यांचा. सर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट आहे लास्ट 5 इयर्स पासून आणि त्यांनी वेगवेगळ्या त्यांचे एक्सपर्टीज व्हॅल्युएशन्स मध्ये, इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, रिसर्च हाऊसेस आहे, ऑप्शन्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आहे, अशा वेगवेगळ्या टॉपिक्स मध्ये त्यांचं एक्सपर्टीज आहे. सर सेन्सिबल ऑप्शन्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हा जो वन ऑफ द मोस्ट इंडियामधला खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे ऑप्शन्स ट्रेडिंग वरती, तिथे सर ऍडवायझर आहे आणि सरांनी ऑप्शन्स मध्ये, फायनान्शियल मॉडेलिंग मध्ये आणि इक्विटी रिसर्च मध्ये मोर दॅन 200 स्टुडंट्स ट्रेन केलेले आहे लास्ट 2 इयर्स मध्ये. आणि सर वेगवेगळ्या MBA कॉलेजेस मध्ये सुद्धा गेस्ट स्पीकर म्हणून जातात. सो आणि सर ऑफकोर्स ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एक्सपर्टीज असल्यामुळे सर वेगवेगळे क्लायंट्स हँडल करतात आणि त्यांना ऍडवाइस करतात की ऑप्शन्स मध्ये शॉर्ट टर्म आणि मिड टर्म मध्ये कसं करायचं. सो असा व्हेरियस याचा एक्सपिरियन्स आहे अनिश दीक्षित सरांना आणि ही इज फ्रॉम पुणे. सो आज आपल्याला याच्या वेबिनार मध्ये अनिश सर फर्दर गाईड करेल. सो विथ दिस शॉर्ट इंट्रो, अनिश दीक्षित सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्याला फर्दर गाईड करावं अनिश ऑप्शन्स वरती. आणि चॅट बॉक्स मध्ये तुम्ही क्वेश्चन्स टाकू शकता, ज्यांना क्वेश्चन्स आहे. ऍट द एंड ऑफ द वेबिनार आपण याच्यावरती क्वेश्चन्स पण सगळे कव्हर करूया. सो ओव्हर टू यू अनिश सर, प्लीज तुमचं अनम्यूट करा. ओके, थँक्यू श्रीरामजी, चांगलं इंट्रोडक्शन दिले तुम्ही. सो सगळ्या लोकांना मराठी आहे कम्फर्टेबल आज? येस, आय थिंक एव्हरीवन इज कम्फर्टेबल इन मराठी. येस. ओके, मी फक्त माझी स्क्रीन पण तुम्हाला शेअर करतोय. मला काही तुम्हाला डेमोज दाखवायचे किंवा लाईव्ह स्क्रीन्स जिथं आम्ही ऑप्शन्स वगैरे चेक करतो डेली. सो आय एम जस्ट शेअरिंग माय स्क्रीन ऑल्सो. येस. सो आता जस्ट अ क्वेश्चन, आता जे लोक आपल्याकडे सेमिनारला आहेत. सर तुमचा फक्त फुल स्क्रीन करा प्रेझेंटेशन. ओके. प्रेझेंटेशन मोड मध्ये तिथे जर काही येस. ओके. ऑप्शन्स आपण जाऊ. हा, फक्त मला एक क्वेश्चन होता की आता जे सेमिनारला लोक आहेत त्यापैकी एक्सपिरियन्स किती लोक ट्रेडर्स आहेत? सो दोज हू हॅव ट्रेडेड फॉर पास्ट 2-3 इयर्स. म्हणजे तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड केलाय, कधी फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड केलाय किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेड केलाय, असे किती लोक आहेत? येस, सगळेजण चॅट बॉक्स वरती येस टाकू शकतात. ह्यांना ऍक्सेस आहे का? म्हणजे इफ समवन वॉन्ट्स टू आस्क दे कॅन अनम्यूट अँड आस्क क्वेश्चन्स, असं आहे का? हा, ऍट द एंड ऑफ द वेबिनार आपण तो ऑप्शन देऊया. बट येस, चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांचं येस आलंय. ओके. सो 2 इयर्स ट्रेड इन स्टॉक्स. सो मोस्टली बऱ्याच लोकांनी काही ना काही ट्रेड केलंय. म्हणजे इक्विटी मार्केट सगळ्यांना माहितीच आहे, राईट? करेक्ट. येस येस. ओके. एक फ्रेशर आहे. 1 or 2, 2-3 जण फ्रेशर. ओके. दीपाली जगताप फ्रेशर. सुजाता राऊत नो. ओके. बट हा, दीपाली जगताप आणि सुजाता राऊत तुम्ही टाकले हे आहे. तुम्हाला बेसिक मार्केटचं नॉलेज आहे का, की इक्विटी बाय सेल कसं करायचं? Yes, I think sir majority have some experience. Rarely 1 or 2, 3 people are completely fresh. ओके. Yes, we can start. ओके. सो आपण स्टार्ट करू. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मध्ये चॅट बॉक्सला पाठवा. अदरवाईज आपण एक 30-35 मिनिट्स नंतर एक बेसिक आपला सेशन झालं की त्यानंतर आपण एक क्वेश्चन्स घेऊ पुढचे 20 मिनिट्स करता. ओके. सो बरेच फ्रेशर आहेत, हरकत नाही. सो आता जनरली स्टार्ट करताना आपण एक हे करू की मार्केटमध्ये बऱ्याच जणांनी ऑलरेडी ट्रेड केलंय. सो ट्रेड तुम्ही काय करता? आता मी तुम्हाला ही विंडो दाखवतो. ही माझी एक लाईव्ह विंडो आहे रोजच्या ट्रेडिंगची. मी जास्तीत जास्त तुम्हाला सेशनमध्ये लाईव्ह रेकॉर्डिंग्सच दाखवीन, जेणेकरून तुम्हाला थोडं बोरिंग, प्रेझेंटेशन्स थोडी बोर होतात.
माझा थोडा आधी MBA कॉलेजला किंवा इकडे ठिकाणी प्रेझेंटेशन घ्यायचो. तर त्यानंतर आम्ही थोडीशी ती मेथड डेव्हलप केली होती की PPTवर आम्ही थोडा कमी करू आणि लाईव्ह तुम्हाला हे जास्त दाखवू. सो तुम्हाला पण थोडं ते इंटरेस्टिंग वाटेल आणि तुम्हाला हे मटेरियल तर मिळणारच आहे PPT वाला आणि मध्ये मध्ये आपण फक्त नोट्स करता PPTवर जाऊ. तर ते आपल्या दोघांकरता थोडंसं इंटरॅक्टिव्ह होईल आणि सगळ्यांना चांगलं समजेल. जसं की श्रीराम सांगितलं मी अराउंड गेले 9 ते 10 वर्ष मार्केटमध्ये आहे. पोस्ट माय MBA मी वेगळ्या वेगळ्या रिसर्च हाऊस, म्युच्युअल फंड्स, हेज फंड्स या क्लायंट्स करता काम करायचो. मोस्टली इन द इक्विटी रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग. तिथे मी व्हॅल्युएशन्स करायचो कंपन्यांची. म्हणजे एखादा शेअर जर तुम्ही बाय करता, जर तुम्ही कोणी रिपोर्ट वाचला असेल कधी इक्विटी रिसर्च रिपोर्ट ब्रोकरचा वगैरे असतो तो, तर त्यात एक डिटेल्ड रिपोर्ट असतो 3-4 पेजेसचा. सो दोज काइंड ऑफ रिपोर्ट्स वी यूज टू प्रिपेअर फॉर अवर क्लायंट्स. आणि जे क्लायंट्स होते ते मोस्टली आउट ऑफ इंडिया मोठे मोठे हेज फंड, म्युच्युअल फंड असायचे, जे की त्यांचे फंड्स वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये इन्व्हेस्ट करायचे. तो इंडिया मार्केट असेल किंवा थोडी अजून 1-2 कंट्रीचं मार्केट आम्ही हँडल करायचो. तर त्यांच्याकरता लागणारा जो रिसर्च सगळा आहे तो आम्ही वेगळ्या वेगळ्या सेक्टरचा कव्हर करायचो. आणि आमच्या ज्या काही आयडिया असतील रिसर्च ओरिएंटेड, इन्व्हेस्टमेंट ड्रिव्हन, त्या आम्ही त्यांना फायनान्शियल मॉडेलिंग, व्हॅल्युएशन्स या सगळ्या रिपोर्ट वगैरे लिहून त्यांना एक्सप्लेन करायचो. बेस्ड ऑन दॅट they used to take the decisions how much and in which sectors or which stocks they can invest. So तो तर माझा फंडामेंटलचा एक्सपिरियन्स होता 4-5-6 years ऑलमोस्ट. त्यानंतर लास्ट ऑलमोस्ट 5 years झाले मी आता सेबी रजिस्टर्ड अनालिस्ट आहे. सो मी इंडिव्हिज्युअली काही क्लायंट्सचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ॲडवायझरी पण चालवतो, पोर्टफोलिओ मॅनेजरही करतो आणि 1-2 ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जसं की सेन्सिबल एक आहे मोठा ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. ते गेले 2-1 वर्ष त्यांच्याबरोबर मी असोसिएटेड आहे पूर्ण प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट. आणि आता ॲडवायझरी कॉल्स वगैरे असतात तेही मी त्यांना पब्लिश करतो तिथे ऑप्शनच्या वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज बनवून. सो ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये मी गेले 4 to 5 years जास्त ॲक्टिव्ह आहे. म्हणजे ऑलमोस्ट ऑन डेली बेसिस काही ना काही आमचे ट्रेड असतात त्याच्यावर, इंट्राडे, पोझिशनल, डिफरंट स्ट्रॅटेजी, काही अल्गोरिदम आम्ही डेव्हलप केलेले आहेत. सो ओव्हरऑल मोस्टली इंट्राडे, पोझिशनल सगळ्याच प्रकारच्या स्ट्रॅटेजी आम्ही त्यात कव्हर केल्यात. बुलिश मार्केट असेल, बेरिश मार्केट असेल, साईडवेज मार्केट असेल, सगळ्या प्रकारच्या मार्केटला टॅकल करण्याकरता काही ना काही स्ट्रॅटेजी ऑप्शन्समध्ये असते. तर ते आपण पूर्ण कोर्समध्ये शिकूच डिटेलमध्ये की एक एक हे वापरून तुम्ही कसे कसे ऑप्शन्समधून पैसे कन्सिस्टंटली बनवू शकता. कारण ऑप्शन्स ट्रेडिंग हा एक प्रकारचा आज बिझनेस झाला आहे. तुम्ही जर ट्विटरवरती वगैरे फॉलो करत असाल तर काही मोठे मोठे ट्रेडर्स तुम्हाला माहिती असतील, जे बऱ्यापैकी स्क्रीनशॉट्स टाकतात, काही वेबिनार्स घेतात, काही लोक काही इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स करतात. सो दे वर्क इन ऑप्शन्स ट्रेडिंग ॲज अ बिझनेस, फुल टाइम बिझनेस. जे हा काय पार्ट टाइमचा प्रकार नाही आहे की मी आज एक ऑप्शन घेतला आणि बाहेर फिरायला गेलो आणि नंतर 1-2 तासांनी बघितलं की ऑप्शनची प्राइस काय चालू आहे. ऑप्शन्स हे खूप हायली व्होलोटाईल इन्स्ट्रुमेंट असतं ज्याच्यामध्ये क्विक मनी बनवू पण शकतो आणि क्विक जाऊ पण शकतो. तर तुम्हाला फक्त तो स्टडी केला पाहिजे, तुमच्यात ती डिसिप्लिन पाहिजे आणि एक जी प्रोसेस असेल ती तुम्ही कॉन्स्टंटली फॉलो केलीत तर ॲज अ बिझनेस ऑल्सो यू कॅन डू द ऑप्शन्स ट्रेडिंग. आणि त्यातून तुम्ही कन्सिस्टंटली एव्हरी मंथ त्यातनं काही ना काही इन्कम काढू शकता. काही लोक 3-4% काढतात, काही लोक 10% सुद्धा काढतात. ऑप्शन्स इज अ मास डिस्ट्रक्शन ॲज वेल एज मास गेनिंग इन्स्ट्रुमेंट बोथ. तर तुम्ही ज्या प्रकारे ते वापराल तेवढं तुम्हाला ते हेल्प करेल. जर तुम्ही व्यवस्थित पेशन्सनी एका प्रोसेस फॉलो करून जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला ओव्हर द पिरियड कंपाऊंडेड रिटर्न्स ऑप्शन्समध्ये मिळतील. माझ्या ओळखीचे बरेचसे ऑप्शन ट्रेडर फ्रेंड्स आहेत माझे जे फुल टाइम आता ऑप्शन ट्रेडिंग करतात, बाकी काही करत नाहीत. आणि मग ते लोक महिन्याला 1-1, 1.5, 2-2 लाख रुपये सुद्धा कमवतात. ऑफकोर्स त्यांचं कॅपिटल असतं 10-12 लाख, 15 लाखाचं. बट ओव्हर द लास्ट 2-3 years दे हॅव डेव्हलप्ड सच प्रोसेसेस. काही त्यांनी सिस्टम्स बनवल्या आहेत ट्रेडिंगच्या अल्गोरिथम्स वगैरे वापरून आणि मग ते ओव्हर द इयर्स ते स्वतःला इम्प्रूव्ह करत गेले. सुरुवातीला काही लोकांची ॲक्युरसी थोडी कमी असते, 50%, 40%. ग्रॅज्युअली तुम्हाला तुम्ही एखादी प्रोसेस फॉलो करता मग तुमची ॲक्युरसी 60-70% पर्यंत जावी लागते. त्यानंतर रिस्क रिवॉर्ड रेशोचा एक प्रकार असतो. असे बरेचसे फॅक्टर्स असतात की जे तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगला महत्त्वाचे असतात आणि जर ते तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचं मंथली इन्कम जनरेट करू शकता आणि जे की तुमच्या नॉर्मल सॅलरी आणि बिझनेसपेक्षाही खूप जास्त असू शकतं. आणि त्याच्यामध्ये काही लिमिट नाही आहे की ॲट टिल व्हॉट यू कॅन गो. आणखी लिक्विडिटी खूप असते मार्केटमध्ये, करोडो रुपये लागलेले असतात. सो जेवढं जास्त तुम्ही ग्रास्प कराल आणि जेवढं जास्त तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप कराल ओव्हर द इयर्स, इट्स नॉट लाईक 1 or 2 month प्रोसेस. 1-2-3 वर्ष तुम्ही जसं जसं काम करत जाल तसं तुमचा हळू क्वांटिटी वाढत जाते. सुरुवातीला तुम्ही 1-2 लॉटमध्ये ट्रेड कराल, नंतर 5, 10, 15, 20, 100. तुम्ही जेव्हा त्या लेवलला पोहोचाल तेव्हा तुम्हाला तो अंदाज येईल की महिन्याला 2-2, 3-3 लाख रुपये ऑप्शनला बनतायत. सो तो तुम्हाला जर्नी
ऑप्शन्सच्या ट्रेडिंग मधून करायचं आहे पुढच्या 1-2 वर्षामध्ये. सो दिस इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स इट, की टू अंडरस्टँड की ऑप्शन्स असतात काय, कशासाठी वापरले जातात. तर ते आपण थोडं आता ग्रॅज्युअली चालू करू. सो इन जनरल फ्युचर आणि ऑप्शन्स म्हणजे काय असतं, इट्स अ डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट. डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्ट म्हणजे काय, की एका अंडरलाईंग ॲसेटवरून त्याची व्हॅल्यू डिराईव्ह होती. सो इन सिम्पल टर्म जर मी तुम्हाला म्हटलं की हा निफ्टी आहे, निफ्टीचा सगळ्यांना माहिती आहे राईट, इंडेक्स आहे आपला, त्याच्यावरून आपले इंडेक्स लेवल काढले, निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी आहे. सो हे म्हणायचं तुमचं अंडरलाईंग ॲसेट. सो अंडरलाईंग ॲसेटवरून ज्या इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू ठरते त्याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रुमेंट्स. ते कुठले कुठले आहेत, फ्युचर आणि ऑप्शन. सो आता इथं बघा, इथं मी निफ्टी फ्युचर फेब्रुवारी लावलाय. निफ्टी काय चालू आहे आज, 17,374 आणि हा आहे निफ्टीचा फेब्रुवारी फ्युचर. हा साधारण 330 ला चाललाय. सो फ्युचर काय असतो, फ्युचर म्हणजे बेसिकली तुम्ही एक लॉट बाय करता. आता निफ्टीचा जो लॉट आहे दॅट इज 50 क्वांटिटी. ते तुम्हाला बायिंग आणि सेलिंगच्या ऑर्डर दिसतील. 330 ला बाहेर आहे, 330.50 सेलर आहे, क्वांटिटी 100 आहे, इथं 50 आहे. तो मिनिमम जो लॉट साईज आहे निफ्टीचा दॅट इज 50. सो जर तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन करून बघितलं तर आता ही व्हॅल्यू किती चालली बघा. व्हॅल्यू इज 17,330 इंटू 50चा एक लॉट आहे. म्हणजे बेसिकली निफ्टीचे 50 क्वांटिटी तुम्ही बाय करताय, जर तेव्हा तुम्ही बाय करताय. सो ऍक्च्युअली तुम्हाला किती कॉस्ट लागली पाहिजे, 8,66,000 रुपये. बट फ्युचर आणि ऑप्शन्स हा काय म्हणतात, हा मार्जिन यूज करून वापरणारा प्रॉडक्ट आहे. सो ऍक्च्युअली तुम्हाला तेवढी कॉस्ट लागत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी मार्जिन किती लागतं, तर अराउंड 1 ते 1.25 लाख रुपये. तुम्ही ते असं ऑर्डर्समधनंही चेक करू शकता. सपोज तुम्ही एखादा आता निफ्टीचं तुम्हाला मार्जिन चेक करायचं आहे, किती लागेल. सो इथं तुम्ही ऍड कराल निफ्टी फेब्रुवारी फ्युचर, लेट्स से इंट्राडे आपण ओव्हरनाईट म्हणू आपण. आता इंट्राडेचं मार्जिन संपलंय, ऍड. तुम्हाला दिसेल की साधारण 1,03,000 रुपये एका लॉट करता लागतात निफ्टीच्या. सिमिलर वे जर तुम्ही बघितलं बँक निफ्टी फेब्रुवारी फ्युचर ऍड 1,51,000. सो निफ्टीचा जर तुम्हाला एक लॉट फ्युचरचा बाय करायचा असेल तर तुम्हाला किती पैसे लागणार आहेत, 1,03,000. सो बफर पकडून पकडा 1,10,000. आणि बँक निफ्टीचा साधारणपणे 1.5 लाख रुपये. बँक निफ्टीची व्हॅल्यू किती आहे, बँक निफ्टी काय चाललंय आजचं, 38,500. चॅट बॉक्स काय म्हणते बोलून. What is this? 38,517 into 25. सो ह्याची व्हॅल्यू झाली साधारण 9.5 लाख रुपये. पण तुम्हाला ऍक्च्युअली मार्जिन किती लागलं, 1.5 लाख रुपये. आणि निफ्टीची व्हॅल्यू किती होती, निफ्टीची व्हॅल्यू होती साधारण 8.5 लाख रुपये, बट तुम्हाला मार्जिन लागायचं 1 लाख रुपयाचं. सो फ्युचर आणि ऑप्शन्स हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आर मार्जिन बेस्ड प्रॉडक्ट्स. त्याच्यासाठी तुम्हाला थोडं मार्जिन मिळतं. आणि ऍक्च्युअली त्याचं कॅल्क्युलेशन कसं होतं, लेट्स से की तुम्ही आता ह्या प्राइसला निफ्टी बाय केला 17,330 ला, आणि 1-2 तासांनी तुम्ही वाटलं की इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही करताय. इंट्राडे मध्ये निफ्टी गेला 17,300 पासून 330 पासून ते 400 पर्यंत. सो साधारण 70 पॉईंट्स तुम्हाला याच्यात गेन झाला. तर तुमचा गेन किती होणार, 70 पॉईंट्स इंटू 50, कारण 50चा एक लॉट आहे. सो युअर गेन इज 3,500. 3,500 रुपये तुम्हाला गेन झाला. त्याच्या उलट जर तुम्ही 330 ला बाय केलाय आणि तो 17,300 ला आला, तर 30 पॉईंट तुम्हाला लॉस होतोय. सो तुमचा लॉस किती, इंटू 50, 1,500 रुपये लॉस. सो हे सिम्पल असतं. फ्युचर्स जे असतात ते तुम्ही लॉटमध्ये घेता, ऑप्शन्स हे तुम्ही लॉटमध्ये घेता. तो जेवढा ज्याचा लॉट आहे आणि जितके लॉट तुम्ही बाय कराल, आता इथं एक लॉट जर तुम्ही बाय केलाय तर तुम्हाला इंटू 50 करायला लागणार की तुम्हाला किती पॉईंट्स मिळत आहेत. मग इथं तुम्ही बाय करणार, त्यानंतर मग थोडं 1-1.5 तास झाला आणि 30-40 पॉईंट तुम्हाला मिळाले तर तुम्ही सेल केले, तर तुम्हाला 40 पॉईंट असतील तर 40 इंटू 50, 2,000 पॉईंट तुमचा गेन होणार. उलट जर तुमचा 30 पॉईंट लॉस झाला तर तुमचा 1,500 रुपये लॉस होणार. सो हे सिम्पल कॅल्क्युलेशन असतं फ्युचर ट्रेडिंगमध्ये. आणि सिमिलरली ऑप्शन्समध्ये जो जितका त्याचा लॉट असतो तेवढा तुमचा पॉईंटचा गेन होतो. सो ॲडव्हान्टेज काय आहे फ्युचर्स आणि ऑप्शनचा, की
ऍक्च्युली जो कॉन्ट्रॅक्ट साईज असतो म्हणजे आपण जर बघितलं की 17,000 इंटू 50 केले तर तुम्हाला 8.5-9 लाख रुपये लागतील. त्याच्याऐवजी तुम्ही 1-1.5 लाख रुपये वापरून तो कॉन्ट्रॅक्ट बाय करू शकता. तेवढं तुम्हाला मार्जिन मिळतं आणि त्यामुळे तुम्ही 3-4, 5,000, 6,000 म्हणजे तो ऑलमोस्ट 3-4% गेन असतो 1 लाखावर बघितला तर. सो तो तुमचा ऍडव्हान्टेज आहे फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेड करण्यामध्ये की तुम्ही थोडंसं मार्जिनचा वापर करू शकता. तर हे झालं फ्युचरचं. आता प्रत्येक ह्याचा फ्युचर वेगळा असतो. आता आपण बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टीचा लॉट 50चा आहे, बँक निफ्टीचा 25चा आहे. तसे स्टॉक्सचेही फ्युचर असतात. सपोज जर तुम्ही टीसीएसचा लावलं, टीसीएस सुरवाई फ्युचर, ह्याचा एक फ्युचर आहे. हा काहीतरी 150चा लॉट आहे, इथं तुम्हाला दिसेल 150. 150 इंटू हे 3,700. तर ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्ही चेक करा आता. 3700 इंटू 150 किती रुपये लागले पाहिजेत? 5.5 लाख. बट ऍक्च्युअली किती लागतील पैसे आता तुम्ही बघा. तुम्हाला मार्जिन इथं चेक करायचं असेल. सी 1,17,000. सो प्रत्येक शेअर्सचं मार्जिन हे त्याच्या व्होलॅटिलिटीनुसार ठरतं. जितकी शेअर्सची व्होलॅटिलिटी जास्त आहे, जितका कॉन्ट्रॅक्ट साईज मोठा आहे. कॉन्ट्रॅक्ट साईज म्हणजे ऍक्च्युअली व्हॅल्यू 3700 इंटू 150 ची 5.5-6 लाख आधी आणि व्होलॅटिलिटी शेअर्सची डेली किती शेअर मूव्ह होतो त्यानुसार प्रत्येक शेअरचं फ्युचरचं आणि ऑप्शनचं मार्जिन ठरतं. तो अराउंड ते 1,15,000 ते 20,000 आहे. सो अगेन तुम्हाला कळलं असेल की फ्युचर किंवा ऑप्शन ट्रेड करण्याचा बेनिफिट की तुम्हाला मार्जिन मिळतं आणि तुम्हाला पूर्ण 5.5-6 लाख रुपये लागत नाहीत. त्याच्याऐवजी 1-1.25 लाख रुपये वापरून तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ट्रेड करू शकता. हा झाला तुमचा ऍडव्हान्टेज. तर सपोज तुम्ही TCS 3700ला बाय केला. याचा लॉट किती बघितला आपण? 150चा लॉट साईज आहे. तुम्हाला 1.5 लाख रुपये आहे तुमच्याकडे, तुम्ही ट्रेड केला. तुम्ही 3700ला TCS बाय केला आणि नंतर तो 1% वाढला म्हणजे साधारण 37 to 40 रुपीज तुम्हाला गेन झाला. तर 40 रुपीज इंटू तुमचा लॉट साईज काय आहे? 150. 6,000 रुपये तुमचा गेन झाला त्या ट्रेडमध्ये. या उलट इफ यू हॅव बॉट ॲट 3700 आणि नंतर तो खाली आला, एक 30 रुपये तुम्ही लूज करताय, 3670ला आला तर तुमचा लॉस किती होणार आहे? 30 इंटू 150, 4,500 रुपये तुमचा त्या ट्रेडला लॉस झाला. तर असं सिम्पल कॅल्क्युलेशन असतं. जेवढा लॉट साईज आहे इंटू तुम्ही ज्या प्राइसला बाय केलंय दॅट इज द कॅल्क्युलेशन. सो असं फ्युचर आणि ऑप्शनचं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आता फ्युचर आणि ऑप्शन मध्ये फरक काय आहे की फ्युचर एक्झॅक्ट प्राइसला बाय होतो जी त्याची चालली आहे. तर 17,330 निफ्टी चालू आहे तर ह्या प्राइसला तो बाय होतो. बट ऑप्शन असे 17,000 रुपये 18,000 रुपयाचे नसतात. तर तुम्ही बघितलं तर इथं सपोज निफ्टीचा ऑप्शन 17,300. आता हा एक कॉल ऑप्शन आहे 17,300 सीई म्हणजे कॉल ऑप्शन. आता हे सगळं आपण कोर्सने शिकणारच आहे. कॉल ऑप्शन काय असतो, पुट ऑप्शन काय असतो. 17,400चा पुट पण एक लावून ठेवतो तुम्हाला अंदाज येईल. आता हे जे तुम्हाला गोष्टी दिसत आहेत 178% हा प्रिव्हियस डे पासून आतापर्यंतचा गेन आहे या प्राइसचा. आणि हा जो दिसतोय तुम्हाला 52% दॅट इज अ लॉस फ्रॉम द प्रिव्हियस डे. तो 17,300चा जो कॉल होता निफ्टीचा तो काल कितीला होता? प्रिव्हियस क्लोज तुम्हाला दिसेल 355 रुपीजला होता. आणि आज काय प्राइस क्लोजिंगच्या वेळी आज डे एंडला तो क्लोज झालाय 168ला. आणि आपण बघितलं की निफ्टीचा लॉट कितीचा आहे? 50चा आहे. सो जर काल कोणी हा कॉल बाय केला असता 355ला 355 मायनस आज डे एंडला झालाय तो 168. So he or she would have lost 187 points. 187 पॉइंट्स म्हणजे एका लॉटला किती लॉस झाला? इंटू 50, 9,000 रुपये त्याचा लॉस झाला असता जर काल त्यांनी कॉल ऑप्शन बाय केला असता तर, आणि आज सोडून दिला असता दिवसभर तर ही वुड हॅव लॉस्ट 9,000 रुपीज. हे कधी झालं असतं? जर त्यांनी तो ऑप्शन बाय केला असता. या उलट आता ऑप्शन मध्ये 2 प्रकार असतात. एक जण ऑप्शन असतो तो बाय करतो, एक जण ऑप्शन असतो तो सेल करतो. तर ह्यात गोष्ट अशी आहे की बाईंगला तुम्हाला जेवढं प्रीमियम आहे, ही जी 168 प्राइम आहे ही प्राइस दिसते, ह्याला म्हणतात ऑप्शन प्रीमियम. सो जो ऑप्शन बाय करतो, 2 गोष्टी आहेत, एक जण बाय करणार तर एक जण सेल करणार, त्याशिवाय ट्रान्झॅक्शन होणार नाही, बरोबर. तर जो ऑप्शन बाय करतोय त्याला ते प्रीमियम इंटू लॉट साईज एवढेच पैसे भरावे लागतात.
तो काल सपोज तो 355 ला होता, 355 इंटू 50. जर त्यानं एक लॉट निफ्टीचा बाय केला असता त्याला फक्त 17,000 रुपये लागले असते. बट फ्रॉम दॅट 1700 रुपीज 17,000 रुपीज ही वुड हॅव लॉस्ट 9,000, म्हणजे मोर दॅन 50%. त्याचा 50 ते 60% लॉस एका दिवसातच झाला असता जर त्यानं ऑप्शन बाय केला असता तर. सो ऑप्शन बाईंग करता तुम्हाला काय कळलं की तुमचं जेवढी प्राइस चालली आहे इंटू तुमचा लॉट साईज, तुम्ही किती लॉट बाय करताय. जर तुम्ही 100 क्वांटिटी बाय केली तर 100 इंटू 355 काल जो रेट होता तो 35,000 रुपये तुम्हाला लागतील. 168 इंटू 100 केलं तर 16,800 रुपये लागतील. सो ऑप्शन बायरला कॅपिटल खूप कमी लागतं. जेवढी तुमची प्राइस आहे इंटू तुमचा लॉट साईज आणि किती लॉट तुम्ही बाय करताय. एक लॉट निफ्टीचा 50चा आहे, 2 लॉट बाय केले तर 100चे. म्हणजे निफ्टीचे 2 लॉट बाय करायला तुम्हाला 100 इंटू त्याची प्राइस हे तुमचं गणित झालं आणि त्यावर तुमचा प्रॉफिट लॉस ठरणार. आता कॉल ऑप्शन काय असतो युजली एक शॉर्ट आपण डिटेलमध्ये सेशनमध्ये बघू 1 बाय 1. आज एक समप करण्याकरता सांगतोय की कॉल ऑप्शन म्हणजे जेव्हा एखाद्याचा बुलिश व्ह्यू असतो, म्हणजे एखाद्याला वाटते की उद्या इथं निफ्टी वाढणार आहे, मार्केट वाढणार आहे, तेव्हा तो कॉल ऑप्शन बाय करतो. मग काल ह्या माणसानं एकानं बाय केला, त्याचा व्ह्यू चुकीचा झाला तर आज त्याचा लॉस झाला 9,000 रुपयाचा. या उलट ह्याला म्हणायचं पी म्हणजे पुट ऑप्शन. सो पुट ऑप्शन जो बाय करतो त्याचा व्ह्यू मार्केटवरती बिअरिश असतो. मग त्याला वाटतंय की उद्या मार्केट पडेल म्हणून तो बाय करतोय किंवा उद्या किंवा थोड्या वेळाने. सो ह्या माणसानं काल 64 रुपये क्लोजिंग घ्यायचं. सो 64चा हा किती आता 180 झालाय. 180 मायनस 64 116 पॉईंटचा गेन आहे आणि इंटू आपण लॉट किती बघितला 50. त्याला 5,800 रुपये प्रॉफिट झाला या ट्रेडमध्ये. पण ह्याला कॅपिटल किती लागलं ट्रेड करण्याकरता आपण बघितलं मगाशी. 64 ला बाय केला, सो 64 इंटू 50 कसं करणार 64 इंटू 50 3,200 रुपये वापरून त्यांनी ऑलमोस्ट 6,000 रुपयाचा गेन कमवला. सो कॅपिटलच्या डबल गेन ह्याला आज झाला आणि याचे कॅपिटलचे पैसे 50% पडले. ते बघा 50% आज डाऊन झालाय. सो ऑप्शन बाईंगचा हा मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि मोठा डिसएडव्हान्टेज पण आहे. तुमचं लिटरली कॅपिटल एकेका दिवसाला डबल होऊ शकतं किंवा निम्म पण होऊ शकतं. सो दिस इज द मॅजिक ऑफ ऑप्शन्स ट्रेडिंग. जो एखादा प्रोसेस फॉलो करेल, डिसिप्लिननी काम करेल, त्याचा जो काय सेटअप असेल, टेक्निकल इंडिकेटरचा सेटअप असेल किंवा अजून काय असेल, तो एखाद्याने रिलिजियसली फॉलो केला तर एखाद्याला 50-55% ॲक्युरेसी सगळ्यांना असते ट्रेडिंगमध्ये, म्हणजे जे प्रोसेस फॉलो करतात तेव्हा. सो आउट ऑफ 20 days 10 to 12 days यू विल अर्न. तर तुम्ही अर्न कराल ते असे अर्न कराल 50%, 30%, 20%. अँड व्हेन यू लूज तुम्हाला जस्ट शुअर करायचं आहे की तुम्ही त्याच्यापेक्षा कमी लूज करताय. तुमचा स्टॉप लॉस डिफाईन्ड पाहिजे. तर तुम्ही जर गेन करताय 50%चा ट्रेड तर तुमचा स्टॉप लॉस पाहिजे 20-30%चा. जर की तुम्ही जर 200 रुपयाला एक ऑप्शन बाय केलाय तर यू विल कीप युअर स्टॉप लॉस एज 20% ऑफ इट, म्हणजे 40 रुपये तुम्ही स्टॉप लॉस ठेवला. तो जर तो ऑप्शन 160च्या खाली जायला लागला तर तुम्ही तो लॉस बुक करून टाकाल. त्याला म्हणायचं ट्रेडिंग सिस्टीम बनवणं. तर तुम्हाला अशा ट्रेडिंग सिस्टीम जर तुम्ही बनवल्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तर हे वेल्थ क्रिएशनचं इन्स्ट्रुमेंट बनू शकतं. आणि की तुम्ही आत्ताच बघितलं एक ऑप्शन बायरनं काल बाय केला आणि आज तो 50% पेक्षा खाली जास्त गेला आणि एकानं जो बाय केला तो डबल झाला ऑलमोस्ट. तुमचे पैसे 50-60% एका दिवसात वाढूही शकतात, एका दिवसात ते कमी होऊ शकतात. आता फक्त आपण एका लॉटची बात करतोय, त्याच्याकडे फक्त 10,000 रुपये त्यानं हे केलं. काय काय लोक आता 3-3, 4-4 लाख रुपये, 1 लाख रुपये घेऊन येतात. तर जो 2 लाख रुपयाने ट्रेड करेल त्यानं जर काल फूड बाय केले असते सो दॅट 2 लाख वुड हॅव बिकम 3,70,000 or 80,000 टुडे इटसेल्फ एका दिवसामध्ये. आणि ज्यानं हा ऑप्शन बाय केला असता काल त्याच्या 2 लाखाच्याच 1 लाख झाले असते आणि क्या 50% पडलाय. सो ही मॅजिक आहे ऑप्शन्स ट्रेडिंगची. लिटरली 2-2 दिवसामध्ये तुमचे पैसे 30-40% हलतात. तर त्यासाठी पूर्ण कन्सेप्ट समजणं आणि हाऊ टू यूज इट इन अ गुड सिस्टीम, एक तुम्हाला सिस्टीम बनवावी लागते की हे रूल्स आणि सेट ऑफ रूल्स आहेत. मनी मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट येतं की प्रत्येक ट्रेडला तुम्ही किती कॅपिटल डिप्लॉय केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सेमिनारमध्ये 1 by 1 शिकायच्या. जस्ट एक मला स्लाइड दाखवतो मी. आपण त्याच्यामध्ये शिकणार काय काय व्हॉट आर ऑप्शन्स प्रीमियम कॅल्क्युलेशन थेअरी, जे आत्ता आपण तुम्हाला दाखवलं की 168 रुपये किंवा हे 300 रुपये असेल व्हॉट एव्हर. कालचा जो रेट होता तो 300 रुपये होता. आजचा रेट आहे तो, एक सेकंड कोणतरी चॅट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारतोय.
सर क्वेश्चन नहीं है, आई हैव आस्क्ड एवरीवन टू पुट द क्वेश्चंस ऑन चॅट बॉक्स. अच्छा बरं ठीक आहे. किंवा आपण चॅटबॉक्सवर नाही टाकले तरी चालेल, आपण एक 10 मिनिटांनी Q&A चालू करू सर, हा, सो डायरेक्ट आय तुम्ही विल, विचारा मला. हो मी होस्ट करतो, मी सही क्वेश्चन. कारण मग परत चॅटबॉक्सला एखादा क्वेश्चन मिस आउट होऊन जाईल, आपण हा, डायरेक्ट नाही, त्यांना नाही. अनम्यूट करून हे करू. या ओके. सो आपण आता बघत होतो ऑप्शन्सचं प्रीमियम, जे मी तुम्हाला इकडं दाखवलं, ह्याला म्हणायचं ऑप्शन्स प्रीमियम. 160 रुपये, 232 रुपये हे आहे ऑप्शन्स प्रीमियम. सो ऑप्शन्स प्रीमियम कॅल्क्युलेशन थेरी काय असते, हे प्रीमियम कॅल्क्युलेट कसं होतं, या गोष्टी आपल्याला पहिले शिकायच्या आहेत. टू बिगिन विथ इन द ऑप्शन्स. ह्या 160 नंबर आला कसा, नुसतंच लोकांची बाय सेल डिमांड आहे जशी शेअर्सची असते. आता हा शेअर किती चालला आहे, सपोज तुम्ही हा बघितला, HDFC बँक, नुसतं HDFC झाला, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक, रिलायन्स, हे रेट आपल्याला माहिती आहे की बाईंग सेलिंगच्या डिमांडनुसार राहतात. तशी ऑप्शनची ही किंमत कशी बनते, 160 रुपये, 300 रुपये, 200 रुपये, हे आपण सुरुवातीला त्याच्यामध्ये शिकणार. त्याला म्हणतात ऑप्शन्स प्रीमियम कॅल्क्युलेशन थेअरी. त्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर असतात, जसं की टाइम व्हॅल्यू असते, त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू एक असते. तर ते आपण तुम्हाला पहिले शिकू, म्हणजे तुम्हाला समजेल की ऑप्शनची किंमत बनते कशी. जेव्हा तुम्हाला ते सायन्स त्याच्या मागचं कळेल, त्यामुळे तेव्हा तुम्ही अंदाज बांधायला लागाल की इन फ्युचर ही प्राइस कशी मूव्ह होऊ शकते. मार्केट वर गेलं तर कशा प्राइसेस मूव्ह होतील, खाली आलं तर कशा प्राइसेस मूव्ह होतील. सो टू बिगिन विथ विल स्टार्ट विथ दॅट. त्यानंतर आता मी तुम्हाला कॉल आणि पुट दाखवलं, तर तो नेमका कोणत्या वेळी आणि कसा यूज करायचा, या गोष्टी येतील त्याच्यामध्ये येतील. आणि ऑप्शन बाईंग वर्सेस ऑप्शन सेलिंग जस्ट मी तुम्हाला दाखवलं. एखाद्याने ऑप्शन बाय केलाय, बट एखाद्याने ऑप्शन बाय कधी केलाय, जेव्हा दुसऱ्यांनी सेल केलाय. तर ती एक गोष्ट असते की अनलेस यू हॅव अ सेलर, यू डोंट हॅव अ बाईंग ट्रान्झॅक्शन. जेव्हा एक जण 160 रुपयाला ऑप्शन बाय करतोय, याचा अर्थ एक जण ऑप्शन सेल करतोय. सेलिंग करता मार्जिन रिक्वायरमेंट थोडी वेगळी असते, की जी मगाशी आपण बघितली, 1 लाख, 1.25 लाख, साधारण तेवढं मार्जिन सेलिंगला लागतं. का, तर मी तुम्हाला आपल्या सेशनमध्ये ते कव्हर होईल पॉईंट. युजली जो ऑप्शन सेल करतो त्याला टाइम व्हॅल्यूचा ऍडव्हान्टेज असतो, आणि त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज वे हायर दॅन हु इज बाईंग द ऑप्शन. ते का आणि कसं ते तुम्हाला सेशनमध्ये सायन्स एक्सप्लेन होईल. या प्राइसेस कशामुळे बनतात ऑप्शनच्या, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, ह्याला कुठले फॅक्टर आहेत, व्होलॅटिलिटी असते, टाइम व्हॅल्यू असते, आज कोणता दिवस आहे त्यावर प्राइस ठरते. कारण की आजकाल काय झालंय, निफ्टी आणि बँक निफ्टीला दर गुरुवारी एक्सपायरी असते. एक्सपायरी काय तुम्हाला मी एक्सप्लेन करेन सेशनमध्ये, की त्यावेळी ते ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होतात. सो जर ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसेल त्याच्यामध्ये तर ते झिरो होऊ शकतं. म्हणजे मार्केट वर किंवा खाली जाईल त्यानुसार त्यांची मुवमेंट ही खूप रॅपिड असते. सो आपण जसं मगाशी म्हणतो, इट्स अ मास डिस्ट्रक्शन ॲज वेल एज मास गेनर इन्स्ट्रुमेंट. जेवढं तुम्ही फोकस कराल तेवढं हे गेनिंगचं इन्स्ट्रुमेंट पण आहे आणि लुझिंगचं इन्स्ट्रुमेंट पण आहे. दिवसाला 30-40% कॅपिटल तुमचं येऊ पण शकतं किंवा जाऊ पण शकतं. इफ यू आर ऑन द राईट साईड, नेक्स्ट डे तुम्ही 30% गेन कराल. 1 लाख रुपयाचा कोणी ट्रेड केला त्याचे 1,30,000 होतील दुसऱ्या दिवशी. आणि दुसरा जो असेल तो, सपोज आता तुमच्यामध्येच 2 मुलं पकडा तुम्ही, एकानं काल ऑप्शन बाय केला आणि एकानं पुट ऑप्शन बाय केला. सो ज्यानं पुट बाय केला त्याचं कॅपिटल डबल झालं, ज्यानं कॉल बाय केला त्याचं कॅपिटल अर्ध झालं. सो एकाचे 1 लाखाचे झाले 50,000, एकाचे 1 लाखाचे ऑलमोस्ट झाले 1,80,000. 180% हा गेन झाला, बरोबर. सो हा डिफरन्स आहे. तुम्ही ज्या दिवशी बरोबर असाल त्या दिवशी तुमचा गेन हा 30-40%. आज आता मुवमेंट मोठी झाली आहे 1-1.5% वर मार्केटमध्ये, आणि तो 200-300 पॉईंट निफ्टी आज पडलाय, म्हणून हा गेन आहे. अदरवाईज युजली 20-30% मुवमेंट ही नॉर्मल मुवमेंट असते डेली बेसिसवर ऑप्शनच्या प्राइसेसमध्ये, इफ यू कम्पेअर इट विथ द यस्टरडे. म्हणजे काल जी ऑप्शनची प्राइस होती 200 रुपये, ती आज 150-60 रुपये होऊ शकते, किंवा 200ची 270-80 होऊ शकते. 20-30% प्राइस मुवमेंट इज व्हेरी नॉर्मल इन द ऑप्शन. आणि ज्या दिवशी अशी मोठी मुवमेंट येईल तेव्हा ती डबल पण होते. 100चा 200 होतो किंवा 100चा 50 जातो. सो हे मॅजिक आहे ऑप्शन स्टडी मधलं, की विदिन अ फ्यू डेज यू कॅन मेक एक्सपोनेन्शियल मनी और यू कॅन लूज एक्सपोनेन्शियल मनी ॲज वेल. तुमचं कॅपिटल एकतर डबल जाऊ शकतं किंवा अर्धाच जाऊ शकतं जर तुम्ही ऑप्शन बाईंग करताय. ह्याच्या ऑपोजिट आहे की ऑप्शन सेलिंग. सो सेलिंग मध्ये काय आहे, एक जण ऑप्शन बाय करतो 160ला, तर दुसरा तो सेल करतो 160ला. हा लॉस दोघांचा सारखाच होणार आहे. सपोज आता काल ह्या माणसानं ऑप्शन एकानं सेल केलाय 355 रुपयाला आणि एकानं बाय केला. ज्यानं बाय केला तो 160ला त्याचा लॉस झाला. बट ज्यानं 355ला सेल केला होता, त्यानं आधी सेल केला तर नंतर त्यानं बाय केला, त्यानं आज जाता जाता डे एंडला तो परत बाय करून घेतला, त्याला 195 पॉईंट मिळाले बेसिकली, इंटू तुमचा जो काय लॉट साईज असेल. सपोज 50चा एक तुम्ही घेतला होता लॉट,
9,500 त्याचा गेन झाला आणि त्याचा 9,500 लॉस झाला. तो ज्यानं काल ऑप्शन विकला होता त्याचा काल 9,500 गेन झाला आणि ज्यानं हा ऑप्शन बाय केला होता त्याचा 9,500 लॉस झाला. सिमिलरली इथं मग हा बँक निफ्टीचा आहे. आपण निफ्टीचा बघू. काल हा 60-64 रुपयाला होता. 64चा जो ऑप्शन होता ज्यानं तो बाय केला, आपण बघितलं की त्याला गेन झाला. किती गेन झाला होता? 180 मायनस 64, 116 पॉईंट. आणि इंटू आपण निफ्टीचा लॉट किती बघितला? 50. 116 इंटू 50. सो एकानं 5,800चा गेन केला ज्यानं ऑप्शन बाय केलाय. बट जो ऑप्शन काल ह्यानं सेल केला असेल त्या प्राइसला त्याला 5,800चा लॉस झाला. सो हा डिफरन्स आहे. एकानं बाय केला, एकानं सेल केलाय आणि एकानं कॉल बाय केला, एकानं पुट बाय केलाय. मी काय सांगितलं, कॉल जेव्हा बाय करतात जेव्हा त्यांना मार्केट वर जाईल असं वाटतं आणि जे लोक पुट बाय करतात त्यांचा व्ह्यू असतो की मार्केट थोडं खाली जाईल इकडनं. सो ही ब्युटी ऑप्शन ट्रेडिंगची की विदिन अ 2-3 डेज तुमचं कॅपिटल 30-40% वाढवू शकतं आणि 30-40% कमी पण होऊ शकतं इफ यू आर डुईंग ऑप्शन्स बाईंग. त्याच्या उलट ऑप्शन सेलिंग काय असतं की एक बाय करतोय एक सेल करतोय. बट ऑप्शन सेलिंगला तुम्हाला लॉसची चान्सेस हे अनलिमिटेड असतात म्हणून त्याची कॅपिटल रिक्वायरमेंट थोडी जास्त असते. तर तुम्हाला साधारण 1.25 लाख रुपये ते 1 लाख रुपये निफ्टीच्या ऑप्शनला सेल करायला तुम्हाला 1,10,000 ते 1,20,000 लागतात आणि बँक निफ्टी असेल तर एक 1,25,000 तुम्हाला कॅपिटल लागतं. सो तुमचे जे गेन असतात 3-4,000चे, लेट्स से की 4,000चा आपण मागाशी काय बघितलं 5,800चा गेन डिवाइड बाय तुमची कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे? 1,20,000. साधारण 4.8% तुमचा गेन येतो. सो जे ऑप्शन सेलिंग करतात त्यांचा गेन हा त्या ट्रेडचा साधारणपणे 3 ते 4% ते 5% असू शकतो. बट जे ऑप्शन बाय करतायत ते लोक 30-40%, 50% अप टू 100% नेक्स्ट डे पर्यंत कमवू शकतात किंवा गमावू शकतात. सो हा फरक आहे दोघांच्यातला. युजली जर तुम्ही डेटा बघितला तर दोज हु आर इनटू ऑप्शन सेलिंग दे आर मोर ॲक्युरेट बिकॉज प्रोबॅबिलिटी ऑटोमॅटिकली त्यांच्या साईडनं असते. का ते आपण सेशनमध्ये शिकणारच आहे एक करून. ह्या ज्या प्राइसेस आपण बघितल्या 180 रुपये, 160 रुपये, ह्या प्राइस कशा डिराईव्ह होतात, कशामुळं हलतात मार्केट वर खाली झालं की, या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. त्यानंतर आपण शिकू की स्ट्रॅटेजीज कशा कशा ऑप्शनच्या असतात. बुलिश केसला कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, बिअरिश केसला कोणती स्ट्रॅटेजी वापरायची. मार्केट जर साईडवे चालतंय त्याच्याकडेच सकाळपासून चाललंय तर दोन्ही साईडला ऑप्शन सेल करून किंवा बाय करून काही पैसे मिळतील का, कारण साईडवेज मार्केट स्ट्रॅटेजी. ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार. त्यानंतर काही इंट्राडेच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला सांगेन मी कशा डिप्लॉय करू शकता युझिंग द टेक्निकल इंडिकेटर्स, ट्रेंड लाईन्स, बाकीच्या गोष्टी आहेत. त्यानंतर ऑप्शन चेन अनालिसिस आहे. थोडंफार ग्रीक्स तुम्हाला सांगेन मी ऑप्शनचे काय काय असतात. पोझिशनल ट्रेडिंग करता तुम्ही कोणत्या स्ट्रॅटेजी वापरू शकता, बुल मार्केट, बिअर मार्केट करता, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि त्यानंतर सगळ्यात मेजर ऑप्शन ट्रेडिंगला जे असतं की पोझिशन सायझिंग, स्टॉप लॉस टेक्निक, रिस्क आणि मनी मॅनेजमेंट. एखाद्याकडे 1 लाख रुपये घेऊन तो ऑप्शन ट्रेडिंगला आलाय तर त्याचा ट्रेडिंग प्लॅन कसा असला पाहिजे तो आपण तुम्हाला सांगू की इच अँड एव्हरी ट्रेडमध्ये तुम्ही किती पैसे डिप्लॉय केले पाहिजेत, तुमचा प्रत्येक ट्रेडला स्टॉप लॉस किती पाहिजे, किती लॉटमध्ये तुम्ही ट्रेड केला पाहिजे डिपेंडिंग ऑन युअर कॅपिटल. आणि जसं आपण मगाशी बघितलं जर रँडम ट्रेडिंग केलं तर काय होऊ शकतं, एका दिवसात तुम्ही 30-40% पैसे जाऊ पण शकतात किंवा 30-40% तुमचे पैसे येऊ पण शकतात. दिस इज अ इन्स्ट्रुमेंट विच यू हॅव टू डील विथ व्हेरी केअरफुली. आणि तुम्हाला याच्यामध्ये डिसिप्लिन राखणं खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्हाला हे जमलं तर तुम्हाला कळेल की 6-8 महिन्यामध्ये जर तुम्हाला याच्यावर ग्रीप आली तर तुमचे पैसे किती मल्टिप्लाय होऊ शकतात ऑप्शन्समध्ये, अदरवाईज किती जाऊ पण शकतात. तो हा एक प्रकारचा नशा असतो ऑप्शन ट्रेडिंग. इट्स लाईक काही लोक हे गॅम्बल म्हणून वापरतात, ते ऑप्शन बाईंग करतात, कसिनोसारखं असतं हे. बट जे लोक डिसिप्लिनने आणि प्रोसेसनी करतात कामं त्यांच्यासाठी हा फुल टाइम बिझनेस आहे. आणि ते तुम्ही रिटर्न्स त्यांचे कंपाऊंडेड दरवर्षी बघितले तर काही लोक 40-40, 50-50% अॅन्युअलाइज रिटर्न ऑप्शन्सने कमवतात. 2-2 लाखाच्या कॅपिटलच्या लोकांनी 1-1 कोटीपर्यंत नेलेले आहेत. सो ही ब्युटी ऑप्शन ट्रेडिंगची की युझिंग लिमिटेड कॅपिटल अँड युझिंग युअर स्ट्रॅटेजीज विच कॅन वर्क इन ऑल टाइप्स ऑफ मार्केट्स, बेरिश, बुलिश, साईडवेज. तुम्ही एक कन्सिस्टंट मंथली इन्कम ऑप्शन्समधलं 5-10%, 10% बनवू शकता. ते कसं कसं करायचं ते आपण या आपल्या कोर्समध्ये शिकणार आहोत राईट फ्रॉम द बिगिनिंग. सो हे तुम्हाला जस्ट एक आयडिया द्यायची म्हणून आज दाखवलं की ऑप्शन ट्रेडिंग किती इंटरेस्टिंग आहे,
की किती याच्यामध्ये पैसे क्विकली बनू किंवा जाऊ शकतात. यासाठी मी तुम्हाला हा डेमो दाखवला. आणि बाकी या मार्जिन आणि याच्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या. आता तुम्हाला जर कोर्सबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर 9:40 झालेत, एक 15 मिनिटं आपण फक्त Q&A घेऊ आणि मग ओव्हरऑल जर किती लोक इंटरेस्टेड असतील त्यानुसार आपण नेक्स्ट वीकमध्ये वगैरे साधारण बॅच चालू करू. ज्यात तुम्हाला मी आता दाखवलं त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. ट्रेडिंग सेटअप्स आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत. हे थोडे काही ॲडव्हान्टेजेस मी याच्यात लिहून ठेवले होते की जसं आपण मगाशी डिस्कस केला. लिमिटेड कॅपिटल रिक्वायरमेंट फॉर ऑप्शन्स बाईंग आणि जे ऑप्शन सेलिंग करतात हेजिंग वापरून त्यांना 40,000 ते 50,000 रुपयात एक लॉट बाय करता येतो किंवा सेल करता येतो रादर. So limited capital is one of the advantage of options trading. Returns are quick and volatile. असं मी तुम्हाला मगाशी दाखवलं. 30-40% एका दिवसात येऊ पण शकतात, जाऊ पण शकतात. डायरेक्शनल, नॉन डायरेक्शनल ऑर साइडवेज मार्केट. म्हणजे मार्केट एका साईडला चाललंय वर किंवा खाली किंवा दोन्ही साईडला मध्ये मध्ये हे होतंय. एनी टाइप ऑफ मार्केट यू कॅन मेक अ स्ट्रॅटेजी. ऑप्शन्स मध्ये प्रत्येक मार्केटच्या सेटअप करता स्ट्रॅटेजी असते. इफ यूज कन्सिस्टंट विथ प्रॉपर ट्रेडिंग प्लॅन, जे तुम्हाला मगाशी सांगितलं, you can multiply your capital very fast and compound it. तुम्ही चांगला ग्रो करू शकता तुमचं कॅपिटल. However, not dealt with proper care and risk management, it is also a mass destruction product. So just to give an idea, जे लोक ऑप्शन्स बाईंग करतात, 90% of the options buyer tend to lose money. Only 10% who are really good in the risk management or money management, ती लोक फक्त गेन करतात ऑप्शन बाईंग मध्ये. बट जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग मध्ये जाता तर स्टॅटिस्टिक्स कसे आहेत, 50% to 60% people tend to make money in the option selling. ते का आणि कसं ते आपण सेशनमध्ये बघूच नंतरच्या कोर्समध्ये की सेलिंग आणि बाईंग मध्ये डिफरन्स कसा असतो आणि प्रोबॅबिलिटी जास्त का असते. बट जस्ट टू गिव्ह अ स्ट्रॅटेजी पर्स्पेक्टिव्ह किंवा काय म्हणतात स्टॅटिस्टिकल पर्स्पेक्टिव्ह मी तुम्हाला ही फिगर सांगितली. आणि हे बघितलं आपण की ऑन कन्सिस्टंट मंथली बेसिस सक्सेसफुल ट्रेडर्स कॅन जनरेट इन्कम. इट्स लाईक अ बिझनेस. प्युअर बिझनेस आहे एक प्रकारचा, फुल टाइम तुम्ही करू शकता. जस्ट दॅट तुम्हाला ती डिसिप्लिन फॉलो करता आली पाहिजे. वॉट एव्हर सेटअप्स यू आर फॉलोइंग, वॉट एव्हर एंट्री एक्झिट स्ट्रॅटेजी यू आर फॉलोइंग, जे काय तुमचं कॅपिटल आहे ते कसं डिप्लॉय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण या कोर्समध्ये कव्हर करू. सो आता आपण पुढे 10-15 मिनिटं Q&A घेऊ आणि देन वी विल सी. ठीक आहे? येस सर. ओके. सो ज्यांना क्वेश्चन्स आहे प्लीज तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. विल कव्हर ऑल युअर क्वेश्चन्स वन बाय वन. चॅट बॉक्स वरती टाकताना होस्ट सिलेक्ट करा सो दॅट आय कॅन आस्क युअर क्वेश्चन्स. सो येस. सो पहिला क्वेश्चन आहे की ऑप्शन मध्ये मिनिमम कॅपिटल किती पाहिजे स्टार्ट करायला? आता जो फुल टाइम ट्रेडर आहे मी सांगेन की त्याला तुम्ही ऍटलिस्ट आता 2 प्रकार आहेत, ऑप्शन बाईंग आणि सेलिंग. एखाद्याला बाईंग सेटअप मध्ये मास्टरी मिळवायचे, दॅट पर्सन कॅन स्टार्ट एक्सपेरिमेंटिंग फ्रॉम 50,000-60,000 ऑल्सो. बट बाईंग मध्ये मी आता सांगितलं तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज ओनली 10 to 20%. कन्सिस्टंटली तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही 2 दिवस ट्रेडिंग केल्यानंतर थांबून जावं. ही प्रोसेस तुम्हाला मिनिमम एका सेटअपवर तुम्ही जोपर्यंत 50 ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही हार नाही मानली पाहिजे. तुम्ही एक जर सेटअप डिसाईड केला टेक्निकल अनालिसिस वापरून की हे इंडिकेटर आहेत 2-3, या इंडिकेटरमध्ये माझा क्रायटेरिया आला तर मी तो ट्रेड घेणार, तर मोस्ट लाईकली तुम्ही 30 ते 40 ट्रेड तर ऍटलीस्ट त्या सेटअपचे फॉलो केले पाहिजेत. अँड देन यू शुड कम टू द कन्क्लुजन की हा माझा सेटअप चांगला चालला का नाही चालला. सो त्यासाठी तुम्हाला कॅपिटल रिक्वायरमेंट थोडी जास्त ठेवावी लागेल. काही लोक 50-60,000 घेऊन जातात बट अल्टिमेटली 30-40 ट्रेड रँडम करून ते कॅपिटल संपवतात. तर युजली मी सांगेन की 1-1.5 लाख रुपये तरी मिनिमम ज्यांना असतील त्यांना चालू करावं तिथनं ट्रेडिंग करायला. सुरुवातीला 1-1 लाख रुपये ट्रेडिंग करायचं. देन ग्रॅज्युअली जेव्हा तुमचा प्रॉफिट 20-30% वर जाईल, यू ग्रॅज्युअली इन्क्रीज 1 लॉट साईज इच टाइम. जर तुमचं 3 महिन्यामध्ये 30% घेणारा, देन यू इन्क्रीज युअर लॉट साईज बाय 1, असं तुम्ही करू शकता. फॉर एव्हरी 20-30% राईज इन युअर कॅपिटल यू कॅन इन्क्रीज द लॉट साईज बाय 1, असं तुम्ही त्याचा प्लॅन करू शकता. ओके. पुढचा आहे की हाऊ टू रीड बुलिश अँड बेरिश कॅन्डल. हाऊ टू रीड बुलिश अँड बेरिश कॅन्डल? अरे हा तर बेसिक क्वेश्चन झाला. मग नक्की काय म्हणायचं समजलं नाही मला. बुलिश कॅन्डल रेड असते, व्हाईट असते का काय, म्हणजे रेड कशी करायची का पुढं कशी जाईल ते रीड करायचं तुम्हाला? क्वेश्चन नाही समजला मला. ओके. सो ज्यांचा क्वेश्चन आहे दीपाली मॅम तुम्ही प्लीज तुमचा डिटेल मध्ये टाका. पुढचा आहे की आपण या कोर्स मध्ये एखादी पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी शिकणार आहे का विच कॅन बी युज्ड फॉर डेली डायरेक्शनल ट्रेड्स?
हा, याच्यामध्ये आता बुल कॉल स्प्रेड किंवा बिअर पुट स्प्रेड म्हणजे बुलिश साईडच्या 2-3 स्ट्रॅटेजी आहेत, बेअरिश साईडच्या 2-3 स्ट्रॅटेजी आहेत. साधारणपणे 6 ते 7 स्ट्रॅटेजी असतील ज्या तुम्ही इंट्राडेला यूज करू शकता ऍज वेल एज पोझिशनलला पण यूज करू शकता. सो हो, एक 5-6 स्ट्रॅटेजी तरी मिनिमम कव्हर होते त्याच्यामध्ये, इंट्राडेच्या पण होतील आणि पोझिशनलच्या पण. ओके. पुढचं आहे की ग्रीक्स म्हणजे काय? ग्रीक्स म्हणजे बेसिकली काय असतं, इंडिकेटर असतात, ऑप्शनचे इंडिकेटर. बेसिकली तुम्ही जर हे इंडिकेटर वापरता, सुपर ट्रेंड असतो इथं, त्याच्याने तुम्हाला प्राइसचा अंदाज येतो. सो तसे ऑप्शन्स ग्रीक्स म्हणजे कॅल्क्युलेशन मेथड असते, डेल्टा, वेगा, गॅमा. ते थोडं कॉम्प्लेक्स आहे समजायला, मी तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून सांगेन. बट इफ यू आस्क मी स्वतः पर्सनली ग्रीक्स फॉलो नाही करत, बिकॉज ग्रीक्स आर लॅगर इंडिकेटर्स. म्हणजे एखादी गोष्ट घडल्यावर, जसं की सुपर ट्रेंड, RSI तुम्ही फॉलो करत असाल काही लोक, की प्राइस आल्यावर त्याची व्हॅल्यू ठरते त्या इंडिकेटरची. सो इट इज गुड टू हॅव अनालिसिस. जे लोक बॅक टेस्टिंग करतात किंवा बाकी अनालिसिस करतात त्यांच्यासाठी ग्रीक्स महत्वाचे असतात. सपोज डेल्टा म्हटलाय, कारण डेल्टा म्हणजे काय, डायरेक्शन मूव्ह किती आहे एका ऑप्शनची, त्याच्यात तो डेल्टाचं व्हॅल्युएशन असतं. 1.5, 0.8% अशा ह्याच्यात असतात. सो 0.8 म्हणजे काय, 0.4% काय, 0.4 म्हणजे काय, 0.8 इज स्लाइटली क्लोजर टू द 1, so त्याची मुवमेंट थोडी जास्त असेल. सो इट गिव्स यू द इंडिकेशन ऑर आयडिया की त्या ऑप्शनची मुवमेंट कम्पेअर्ड टू द अंडरलाईंग ॲसेट किती फास्ट आहे, ते तुम्हाला डेल्टा सांगतं. थीटा म्हणजे काय असतो, सो थीटा म्हणजे टाइम व्हॅल्यू किती राहिली ऑप्शनमध्ये, हा तुम्हाला थीटा सांगतो. सो हे तुम्हाला थोडं कन्सेप्ट समजल्यावर समजेल. बट इन शॉर्ट, दे आर इंडिकेटर्स टू अनालाइज युअर ऑप्शन प्राइसेस. एवढंच सांग, बाकी आपण मग सेशनला परत घेऊ ते. ओके. पुढचं आहे की अशी काही स्ट्रॅटेजी का, इफ मार्केट गोज अप और इवन साइडवेज यू विल गेन अँड इफ अगेन्स्ट यू विल लूज ओनली लिटल. म्हणजे हा, सो आज मी सांगेल तुम्हाला की ऑप्शन बाईंग मध्ये तुमचा चान्स हा एकदम लिटल असतो यूज करण्याचा. सो बटरफ्लाय स्ट्रॅटेजी म्हणा किंवा बुल कॉल स्प्रेड ही स्ट्रॅटेजी म्हणा, त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस हा लिमिटेड असतो. म्हणजे उद्या जाऊन जर मार्केट 200-300 पॉईंट गॅप डाऊन जरी झालं तरी तुमचा जो लिमिटेड आहे तुम्ही तेवढाच तो लूज करणार. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रॅटेजी. एक ऑप्शन तुम्ही बाय केलात 200 रुपयाचा, एक ऑप्शन तुम्ही परत सेल केलात 100 रुपयाचा. सो तुमचा जो डिफरन्स आहे दॅट इज ओनली 100 रुपीज. मार्केट जरी 1000 पॉईंटनी पडलं तरी तुम्ही फक्त 100 पॉईंट लूज करणार, विच इज इंटू 50 लॉट जो साईज आहे. सो मॅक्झिमम यू विल लूज 5000 और मॅक्झिमम यू विल गेन 5000. अशा प्रकारच्या भरपूर स्ट्रॅटेजी असतात ऑप्शनमध्ये ज्या तुम्ही डिप्लॉय करू शकता. मार्केट साईडवेज जाऊ दे किंवा वर जाऊ दे किंवा खाली जाऊ दे, यू आर वेल प्रोटेक्टेड ॲज वेल ॲज यू आर गेनिंग डिसेंट अमाऊंट. तो असा बऱ्याच सेटअप्स आहेत ऑप्शनमध्ये की जे तुम्ही करू शकता. ओके. पुढचं आहे की ऑप्शन प्रीमियम हा कसा कॅल्क्युलेट होतो? हा, तर ते थोडं आपल्याला सेशनमध्ये बघावं लागेल, त्याचा इझिली लगेच सांगता येणार नाही. कारण इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 2-3 फॅक्टर्स. त्यात एक इंटरेन्सिक व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये एक टाइम व्हॅल्यू फॅक्टर असतो आणि एक व्होलॅटिलिटी असते. या 3 गोष्टींपासून ऑप्शनचा प्रीमियम कॅल्क्युलेट होतो. तर ते थोडं आपल्याला अर्धा पाऊण तास कव्हर करायला लागेल. सो ते आपण मे बी फर्स्ट सेशनला कव्हर करू आपल्या. ओके. सो आय जस्ट स्टॉप युअर स्क्रीन शेअरिंग. काही लोकांचे कोर्स बद्दल क्वेश्चन आहे, सो आय क्विकली कव्हर की या कोर्सचा पॅटर्न कसं आहे आणि कधीपासून स्टार्ट होत आहे. सो उद्योगवर्धिनीचा हा जो ऑप्शन ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा जो कोर्स आहे तो 16 फेब पासून चालू आहे. याचा टायमिंग आहे रोज रात्री 9 ते 10 लाईव्ह ऑनलाईन हा सेशन होतो आणि 7 लाईव्ह सेशन्स मध्ये हा पूर्ण कव्हर होणार आहे आणि याची फीज आहे 7500 रुपीज. तर तुम्ही कोर्सला ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ऑनलाईन पेमेंट करू शकतात. सो हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार आहे. राईट फ्रॉम की इंट्रोडक्शन टू ऑप्शन्स, मार्केट सेगमेंटेशन कसं करायचं, व्हॉट आर द ऑप्शन्स, कुठे ते यूज होतात, ऑप्शन प्रीमियमचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, ऑप्शनच्या कन्सेप्ट सच कॉल अँड पुट डिटेलमध्ये कव्हर होईल. जसे ऑप्शनचे ग्रीक्स आहे दॅट विल बी कवर्ड. अँड देन अबाउट ऑप्शन्स मध्ये लॉंग ऑप्शन, शॉर्ट ऑप्शन्स, मनीनेस, advantages and disadvantages of options writing, option chain analysis हे कव्हर होणार आहे. अँड देन त्याच्यानंतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज आहे, बुलिश, बेरिश, साइडवेज, दॅट विल बी कवर्ड. बिल्डिंग अ स्ट्रॅटेजी, स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची, इम्प्लिमेंटिंग अँड मॉनिटरिंग स्ट्रॅटेजीज, रिस्क मॅनेजमेंट आणि ऑप्शन बाईंग, सेलिंग ह्या ज्या सगळ्या कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की बुल कॉल स्प्रेड, बेअर कॉल स्प्रेड, स्ट्रॅडल, कवर्ड कॉल किंवा कशा या अप्लाय करायच्या, डिप्लॉय कशा करायच्या स्ट्रॅटेजीज, आणि मग पोझिशन साइझिंग आहे, स्टॉप लॉसच्या टेक्निक्स आहे, रिस्क आणि मनी मॅनेजमेंटच्या टेक्निक्स आहे. दिस विल बी कवर्ड इन डिटेल या कोर्समध्ये. लाईव्ह ऑनलाईन हा 7 डेजचा कोर्स आहे आणि हा
दिस इफ यू कोर्स हा सेम इनपुट्स तुम्ही एखाद्या बाहेरून इफ यू लुक लाईक बँगलोर किंवा जे मोठमोठे ट्रेडर्स आहे या सगळ्या गोष्टी दे चार्ज ऍटलीस्ट 50,000 फॉर दिस कोर्स. सो आम्ही एकदम मिनिमम प्राइस मध्ये हा ऑफर करतोय आणि दिस कोर्स विल बी कवर्ड इन मराठी. ओके, सो ऑफकोर्स दीक्षित सर, अनिश सरच हा पूर्ण कोर्स कव्हर करणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही क्लॅरिटी येऊन जाईल. तुम्हाला सगळे तुम्ही स्वतः ट्रेडिंग करू शकतात आणि हे तुम्ही ऑनलाईन इथे पेमेंट करू शकता आमच्या वेबसाईट वरती आणि लाईव्ह ऑनलाईन बॅच होणार आहे. लिमिटेड बॅच साईज असते प्लस याच्यामध्ये प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग पण होते. सो यू गेट द रेकॉर्डिंग ऍक्सेस ऑफ जे काही लाईव्ह सेशन आहे त्याचे तुम्ही रिवाइज करू शकता प्रत्येक सेशन. सो त्याचं तुम्हाला 6 महिने ऍक्सेस असतो आणि कोर्स झाल्यानंतर सुद्धा वी विल सपोर्ट यू तुम्हाला जे काही क्वेरीज असेल तेव्हा आणि सर्टिफिकेट मिळणार आहे असं तुम्हाला कोर्स झाल्यानंतर आणि काही ते फीडबॅक्स बघू शकता ज्यांनी कोर्स केलेला आहे. सो तुम्ही इथे आमच्या फीडबॅक्स बघू शकतात की त्यांना कसा फायदा आलेला आहे कोर्सचा ऑप्शनचा. सो ते तुम्ही आमच्या इथे चॅट बॉक्स वरती किंवा इकडे आमच्या स्क्रीनशॉट्स बघू शकता आणि इथे व्हिडिओज बघू शकता ज्यांनी आमचा कोर्स केलाय. ओके, आणि उद्योगवर्धिनीचा युट्यूब चॅनल यू कॅन सबस्क्राईब. इथे आम्ही वेगवेगळ्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर वेबिनार घेत असतो आणि आमच्या वेबसाईट वरती तुम्ही आमचे सगळे कोर्सेस बघू शकता. स्टॉक मार्केटमध्ये आम्ही बेसिक स्टॉक मार्केट पासून ऑप्शन ट्रेडिंग आणि ऍडव्हान्स टेक्निकल असं वेगवेगळ्या टॉपिक्स वरती आम्ही कोर्स कंडक्ट करत असतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे एक सेकंड, चंद्रशेखर जोशी सरांचा आहे. सो आय विल अनम्यूट हिम. येस सर, तुमचा क्वेश्चन. हॅलो हॅलो, एक सेकंड. ज्यांना ना क्वेश्चन्स आहे प्लीज तुम्ही चॅट बॉक्स वरती टाकू शकतात किंवा हँड रेज करून आय विल सेंड यू अनम्यूट रिक्वेस्ट. ओके सर, रोज ऑप्शन मध्ये किती ट्रेड करायचे साधारण? आता हे प्रत्येकाच्या ऑप्शन ट्रेडिंग सेटअपवर अवलंबून आहे. जे लोक पोझिशनल ट्रेड करतात ते लोक रोज एकच ट्रेड करतात, म्हणजे BTST ट्रेड म्हणतात त्या लोकांना. जे लोक इंट्राडे स्कॅल्पिंग करतात त्यांचे युजली दुसरा 8-8 पण ट्रेड होतात. सो डिपेंडिंग ऑन व्हिच सेटअप यू आर डिप्लॉईंग, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुमचा सेटअप काय आणि तुम्हाला जे सूट होतंय त्यानुसार तुम्ही ट्रेड करा. काही लोकांना 2 ट्रेड पण सूट होतात, काही लोकांना 10 पण सूट होतात, काही लोकांना एकच ट्रेड लागतो दिवसाला. ते आपण सेटअप आणि स्ट्रॅटेजीनुसार डिसाईड करू शकतो. ओके ओके, ठीक आहे. राईट, अजून कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर प्लीज तुमचे हँड रेस करू शकतात किंवा तुम्ही चॅट बॉक्स वरती तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. ओके सर, स्कॅल्पिंग मध्ये किती प्रॉफिट लॉस ठेवायचं? म्हणजे काय? स्कॅल्पिंग मध्ये किती प्रॉफिट लॉस ठेवायचं? आय डोंट नो. प्रॉफिट लॉस. स्कॅल्पिंग मध्ये युजली स्कॅल्पिंगचा अर्थ असा आहे की क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट. युजली लोक इंट्राडेला 1 आणि 2 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर टेक्निकल चार्ट लावून स्कॅल्पिंग करतात ऑप्शन्समध्ये किंवा फ्युचरमध्ये किंवा स्टॉक्समध्ये. सो युजली तुमचा जर तुम्ही स्टॉक्समध्ये करत असाल तर आय सजेस्ट की 0.5% शुड बी युअर स्टॉप लॉस अँड 1% शुड बी युअर टार्गेट. जर ऑप्शन्समध्ये म्हणाल तर निफ्टी आपण बघितलं, निफ्टीचं 200 रुपयात तुम्ही ऑप्शन बाय करतायत तर मे बी आय विल से काही लोकांचं 15 पॉईंटचा स्टॉप लॉस असतो किंवा 10 पॉईंटचा असतो. आता तुमचा सेटअप काय त्याच्यावरती, 1 मिनिटाची कॅन्डल, 2 मिनिटाची कॅन्डल किंवा व्हॉट इज युअर इंडिकेटर विच युअर रिलाइंग ऑन. सो युजली 10-15 पॉईंट्स स्टॉप लॉस और 20 पॉईंट्स टार्गेट अशा प्रकारे निफ्टीवर काम करतात. बँक निफ्टी थोडी मुवमेंट जास्त आहे, सो बँक निफ्टीचे लोक 25 ते 30 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 50 पॉईंट टार्गेट अशा पण काम करतात स्कॅल्पिंगमध्ये. आणि दॅट इज बेसिकली इंट्राडे आणि युजली 10 to 15 मिनिट्स मध्ये तुमचा ट्रेड संपून जातो. ओके, पुढचं की ऑप्शन मध्ये ट्रेल स्टॉप लॉस चांगला असतो का? ट्रेलिंग स्टॉप लॉस, ट्रेलिंग स्टॉप लॉस. येस ऑफकोर्स. सो आम्ही जर सजेस्ट करतो लोकांना की तुम्ही सुरुवातीला 1-2 लॉट करताय, नंतर तुमचा लॉट साईज वाढेल. सो इफ यू हॅव 4 लॉट्स, तुम्ही 1-2 लॉट सुरुवातीला तुमचं एक डिझायर्ड टार्गेट आलं की बुक करा आणि नंतरच्या उरलेल्या लॉट साईजला तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस लावा. सो
whatever युअर गेन इज दे आर प्रोटेक्टेड, आणि नंतर जर परत मार्केट दुसऱ्या ऑपोजिट डिरेक्शनला आलं तर तुमचा लॉस हा वाटणार नाही. सो येस, ट्रेलिंग स्टॉप लॉस इज ऑलवेज अ गुड डिसिजन. ओके ओके. एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू कव्हर? तुम्हाला काही टिप्स किंवा काही यू वॉन्ट टू शेअर एनिथिंग अनिश सर? हॅलो. आवाज थोडा हे होतोय. हा येस, तुम्हाला अजून काही शेअर Hello. करायला आवडेल? एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू शेअर? येस, आपण जे डिस्कस केलं मगाशी की आपण स्टार्टिंग विथ ऑप्शन प्रीमियम कॅल्क्युलेशन थेअरी स्टार्ट करणार आहोत ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. त्यानंतर कन्सेप्ट म्हणजे कॉल पुट जे असतील, टर्मिनॉलॉजी इन ऑप्शन, ग्रीक्स ते बेसिक्स थोडेसे सांगेन तुम्हाला मी इंट्रोडक्शन म्हणून. ऑप्शन्स बाय कधी करणार, सेल कधी करणार, त्यानंतर मनीनेस ऑफ ऑप्शन्स, अंडरस्टँडिंग ऑफ ऑप्शन्स प्राइसिंग, ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, बुल मार्केटला कोणती स्ट्रॅटेजी, बेरिश मार्केटला काय स्ट्रॅटेजी, साईडवेज मार्केटला कशी डिप्लॉय करता येईल. सो अराउंड एक 7 ते 8 स्ट्रॅटेजीज तुम्हाला याच्या कोर्समध्ये मिळतील, आणि एक डिटेल अंडरस्टँडिंग तुम्हाला ऑप्शन प्राइसिंगचं येईल, कशा प्रकारे ऑप्शनची प्राइस बनते आणि मूव्ह होते. आणि त्यानंतर देर आर एन नंबर ऑफ स्ट्रॅटेजीज विच यू कॅन वर्क इन कॉम्बिनेशन ऑर इंडिव्हिज्युअल ऑल्सो. 7 ते 8 स्ट्रॅटेजी ह्या तुम्ही इंडिव्हिज्युअल वापरू शकता, 2-3 स्ट्रॅटेजीचं कॉम्बिनेशन पण वापरू शकता, आणि जे की बिअरिश, बुलिश आणि साईडवेज या सगळ्या प्रकारच्या सेटअपमध्ये तुम्ही टॅकल करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होतील कव्हर. आणि एक ट्रेडिंग सेटअप तुम्हाला मी सांगेन की किती कॅपिटलला युजली किती लॉट साईजमध्ये ट्रेड करावं, आणि तुमचं रिस्क मॅनेजमेंट किती पाहिजे, स्टॉप लॉस किती पाहिजे पर ट्रेडर. सो ह्या एक गोष्टी आपण ओव्हरऑल ट्रेडिंग सेटअप म्हणून लोकांना एक्सप्लेन करू. ओके. पुढचं आहे की ट्रेलिंग स्टॉप लॉस हा अलाउड आहे ना ऑप्शन्स मध्ये? हा, अलाउड म्हणजे काय, आपल्या ह्याच्यावरती असतं, तुम्ही लावलात तर आहे, नाहीतर नाही आहे. इट्स सिम्पल. म्हणजे जसं तुम्ही शेअर्सला करता तसंच ऑप्शन्स आहे. राईट राईट. येस. ओके. सो येस, वी हॅव लास्ट 5 मिनिट्स. कोणाला अजूनही क्वेश्चन असेल यू कॅन रेज युअर हँड किंवा तुम्ही चॅट वरती टाकू शकतात. येस, सर्वेश जाधव यांचा क्वेश्चन आहे. प्लीज अनम्यूट करा. हॅलो सर. हा बोला. आवाज येतोय? हो येतोय, विचार. सर, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस अलाउड आहे का? हो, आहे ना अलाउड, तुम्ही लावू शकता. फक्त निफ्टी 50 मध्ये का स्टॉक ऑप्शनला पण? कुठलाही ह्याला करू शकता तुम्ही. सर्व कोणत्याही बेशात करू शकतात. हो हो. ट्रेलिंग स्टॉप लॉस अलाउड आहे सर. येस. ट्रेलिंग स्टॉप लॉस अलाउड आहे. मार्केट अलाउड नाही वाटत सर. मार्केट स्टॉप लॉस नाही अलाउड. लिमिट नाही, मार्केट Limit ऑर्डर आता बऱ्याचशांनी बंद केली. SLM जी ऑर्डर आहे ना, ती बऱ्याच हा, लोकांनी आता limit. बंद केली आहे, कारण की एक्सचेंज कडनं पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला होता मध्ये. लिमिट ऑर्डर. SLM जी आहे त्यांनी बंद केली. लिमिट ऑर्डर टाका, किंवा तुमच्या समोरच्या समोर तुम्ही मार्केटला एक्झिट करा, नाहीतर तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो लावून ठेवून द्या. येस येस सर. थँक्यू. एनिवन एल्स? अजून काही क्वेश्चन कोणाला? येस. ओके. सो हा कोर्स 16 फेब पासून चालवत आहे आणि रोज रात्री 9 ते 10 आहे. चॅट बॉक्स वरती वी हॅव शेअर्ड वन फोन नंबर, ज्याच्यावरती तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन असेल सो किरण सर त्याच्यामध्ये गाईड करेल तुम्हाला या कोर्स बद्दल किंवा काही अजून फर्दर क्वेश्चन असेल. सो येस, विथ दिस थँक्यू सो मच अनिश सर फॉर वंडरफुल गायडन्स, आणि एकदम प्रॅक्टिकली यू हॅव क्लिअर द कन्सेप्ट आजच्या वेबिनार मध्ये. सो थँक्यू सर फॉर वंडरफुल गायडन्स. एक लास्ट क्वेश्चन अजून एक आहे की हेजिंग इज कंपल्सरी फॉर ऑप्शन बायर मिनिमम 3 to 4 days? हॅलो. कंपल्सरी काय नाहीये, इट्स अ इंडिव्हिज्युअल चॉईस. तुम्हाला जर रिस्क मॅनेजमेंट चांगली करायची असेल युजली, आणि एक सेटअप चांगला बनवायचा असेल, तर आम्ही तरी लोकांना सजेस्ट करतो की विदाऊट हेज ट्रेड करू नका, कारण मग तुमची रिस्क वाढते आणि तुमचा स्टॉप लॉस पण वाढतो. हेजिंगचा बेसिकली पर्पज असतो की तुमचा स्टॉप लॉस कमी व्हावा. तो आम्ही तरी प्रत्येकाला सजेस्ट करतो की विथ हेजिंग तुम्ही करा. हा, जर एखादा इंट्राडे करत असेल तर इफ दे आर डुईंग विदाऊट हेज दॅट इज फाईन, बट पोझिशनल ट्रेडिंग करता यू शुड डू हेजिंग ऑलवेज. पोझिशनल ऑप्शन साठी येस प्रणव, यू शुड डू हेजिंग. ओके. येस, आय थिंक एनीवन एल्स? एनी लास्ट मिनिट क्वेश्चन? प्लीज डिरेक्ट लवकर विचार इफ एनीवन एल्स स्टिल हॅव एनी क्वेश्चन. ओके.
सो येस, हा पूर्ण प्रॅक्टिकल हा कोर्स आहे. ऑफकोर्स अनिश सर डेली प्रॅक्टिस करतात आणि डेली ही इज इन्वॉल्ड विथ दिस. सो ही इज द बेस्ट मेंटॉर तुम्हाला या टॉपिक वरती गाईड करायला. आणि एकदम प्रॅक्टिकल अप्रोच आहे. जसं आज मध्ये तुम्हाला जशा कन्सेप्ट एकदम जसं क्लिअर झालेलं आहे, तशाच या कोर्समध्ये विथ थ्रू आउट एव्हरी कन्सेप्ट ही डिटेलमध्ये कव्हर होणार आहे. आणि 7 days 7 लाईव्ह सेशन्स मध्ये हा कोर्स कम्प्लीट होणार आहे. सो येस, आणि प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग्स पण मिळणार आहे या कोर्सच्या, ज्याच्याने तुम्हाला रिवाइज करू शकतात प्रत्येक पॉइंट इफ यू मिस एनिथिंग. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अनिश सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि थँक्यू. येस, थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन. थँक्यू. गुड नाईट. बाय.